नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी मोहरीचं तेल जे गुडघ्यांवरती इफेक्टिव्ह आहे। 30 ते 40 वर्ष जुना त्रास असेल गुडघ्यांचा किंवा टाचेचा किंवा मग संधिवात असेल, तुम्हाला जॉइंट पेन कुठेही होत असेल, अगदी बोटांना, हाताला, मनगटाला, अशा प्रकारचा हा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी तुम्हाला दूर करायचा असेल तर हे तेल नक्की बनवा। बनवायला खूप सोपं आहे। किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवलेलं हे तेल अत्यंत उपयोगी आहे। टाचादुखी असेल किंवा मग तुमच्या टाचा जास्तीत जास्त दुखून नंतर आतमधून त्याला टोचल्यासारखं वाटत असेल, फाटलेल्या टाचा असतील आणि मग पायांमध्ये जळजळ होत असेल, अगदी टाचांमध्ये सुद्धा, म्हणजे संधिवात असेल, जळवात असेल, दोन्हींवरती तुम्हाला हे उपयुक्त असं हे तेल आहे जे मी घरगुती साहित्यात बनवलं आहे। अगदी आपल्या किचनमध्येच हे साहित्य आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला कुठलाही एकही रुपया तुम्हाला यावरती खर्च करावा लागणार नाही आहे। फक्त 5 ते 10 मिनिटात हे तेल तुमचं तयार होईल। तयार झालेलं तेल 6 महिनेच काय वर्षभरापर्यंत सुद्धा जसंच्या तसं राहतं। एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर वापरा। घरामध्ये कोणाला तरी एकाला तरी हा त्रास असतो की गुडघेदुखी असते, वयस्कर माणसं असतात घरामध्ये, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे तेल बनवून ठेवा। कधीच गुडघेदुखीचा त्रास त्यांना जाणवणार नाही। त्यासोबतच टाचदुखी असेल किंवा मग मनगटाचा दुखत असेल किंवा मग तुमचा कुठलाही जॉईंट पेन असेल तर जॉईंट पेन तुम्हाला पुन्हा कधीही जाणवणार नाही। ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आपल्या शरीरातलं आणि ते आपल्याला लगेचच जाणवलं सुद्धा जातं, कारण की आपण तेल लावत असताना आपल्याला ज्या वेदना होत असतात त्या देखील हळूहळू कमी होतात। 5 मिनिटामध्ये या तेलाचा फार जास्त इफेक्ट आपल्या पायावरती तुम्हाला दिसून येईल। बघू शकता माझ्या पायामध्ये थोडीशी जळजळ वाटत होती आणि टाचा देखील थोड्याशा दुखत होत्या, त्यामुळे मी हे तेल पायाला असं लावलं होतं। त्यानंतर मला कधीही टाचादुखीचा त्रास जाणवला नाही आणि मग पायात सुद्धा मला जळजळ झालेली नंतर जाणवली नाही। तर या तेलाचा वापर आपण बोटांच्या संधिवातीसाठी, जॉईंट पेनसाठी, कुठल्याही जॉईंट पेनला तुम्ही हे तेल वापरा। कसं वापरायचं ते सांगते तुम्हाला। तेल वापरण्या अगोदर हात, पाय जिथे तुम्हाला हे तेल कुठेही लावायचं असेल ना, ज्या जॉईंटवरती, ते तुम्हाला अगदी डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे। हात असेल, पाय असेल, त्याला कोरडं करून घ्यायचं रुमालाने आणि त्यानंतर त्यावर तेल लावायचं आहे। दिवसातून तुम्ही रात्री एकदाच हे तेल लावलं तरी देखील त्याचा भरपूर परिणाम होतो। तेल लावून नंतर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं झोपी जायचं आहे, कारण की याने ब्लड सर्क्युलेशन जर तुमचं चांगलं झालं तर शरीरामध्ये असलेल्या वेदना असतात त्या देखील थांबतात, शरीरामध्ये कुठेही ब्लॉकेज होत नाही। एकाच तेलामुळे भरपूर असे तुम्हाला फायदे होणार आहेत। बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरचा त्रास होत असतो किंवा मग वयोवृद्ध झालेल्या माणसांना सुद्धा रक्तामध्ये कुठेतरी अशी गाठ वगैरे तयार होते, नसा ब्लॉकेज होतात, तर त्यामुळे बऱ्याचशा त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आपल्या शरीरामध्ये कुठेही हातावरती, पायावरती मुंग्या यायला सुरू होतात। हाताला जरी मुंग्या येत असतील तरी सुद्धा कुठेतरी नस एखादी ब्लॉक झालेली असते, त्यामुळे या तेलाने पूर्ण तुमच्या हाताचा जिथे जॉईंट असेल, अगदीच तुमच्या हाताचा कोपराचा जॉईंट असेल किंवा मग दंड आपला जिथे असतो तर तिथला मानेचा आणि तो जॉईंट असेल तर पूर्ण सगळीकडेच तुम्ही या तेलाने एकदाच मसाज करून बघा। इतका फरक जाणवेल की तुमचा नंतर हात दुखत असेल किंवा मुंग्या येत असतील त्या पूर्णपणे राहिलेल्या तुम्हाला जाणवतील, बऱ्या झालेल्या दिसतील किंवा मग त्यानंतर मुंग्या येणार सुद्धा नाहीत। इतकं हे इफेक्टिव्ह तेल आहे। एकदा ते दोनदा वापरून बघा। अगदीच बनवायला फार वेळ लागत नाही किंवा मग साहित्यसुद्धा जास्त खर्चिक नाही आहे। दवाखान्यामध्ये तुमचे हजारो रुपये खर्च होत असतील, त्यासाठी तुम्हाला अगदी काहीही वाटत नसेल, पण तुम्हाला जर हे तेल बनवायला फक्त 10 मिनिटं द्यायला शक्य असेल तर नक्कीच हे 10 मिनिटं देऊन तेल बनवा। काही एक ते 2 दिवसच वापरून बघा। तुमचे दवाखान्यामध्ये जाणारे जे पैसे आहेत ते तर वाचतीलच, पण त्यानंतर पुन्हा तो त्रास तुम्हाला कधीच होणार नाही। अगदी तुम्हाला असंच वाटेल की आत्तापर्यंत आपण 30 ते 40 वर्ष हा त्रास सहन करतोय, दवाखान्यामध्ये भरपूर पैसे घालवतोय, यावरती उपचार करण्यासाठी औषधं गोळ्या खातोय, तर त्याचा कुठल्याही तेलाचा यावर परिणाम नाही आहे किंवा मग कुठल्याही औषध गोळ्यांचा नाही आहे। मग हे तेल एवढं इफेक्टिव्ह कसं काय आहे, तर तुम्हाला तेच पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तेल जे आहे ते बनवलेलं आहे आपण घरातल्या काही किचनमधल्या वस्तू वापरून। अर्थातच मोहरीचं तेल हे तयार केलं आहे, पण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी अजून टाकलेल्या आहेत ज्याचा वापर आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो आणि त्याचा आयुर्वेदातील काही गोष्टी अशा आहेत की ज्या
शरीरातलं आपल्या ब्लड सर्क्युलेशन चांगलं करण्यासाठी, व्यवस्थित करण्यासाठी वापरल्या जातात. या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या गरम वस्तू आहेत. जे तेल आहे ते सुद्धा अगदी गरम आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कुठल्याही शिरांची गाठ तयार झाली असेल किंवा रक्ताची गाठ शिरांमध्ये तयार झाली असेल, आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर ते पूर्णपणे लगेचच 5 मिनिटाच्या आत त्याचा फरक आपल्याला जाणवतो आणि तेल आहे ते आपल्या स्किनमध्ये पटकन मुरलं देखील जातं. त्यामुळे हे तेल बनवायचंच नेमकं कसं आहे ते पण बघूया. नारळाचं तेल म्हणजेच पॅराशूट ऑइल आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यांच्या घरामध्ये हमखास उपलब्ध असतं. अगदीच आडायची नडायची गोष्ट नाही आहे किंवा मग विकत आणायची गरजच नाही आहे. नारळाचं तेल हे अर्थातच थंड असतं, कारण की आपण जर तळपायाला लावलं तर शरीरातली उष्णता त्याने कमी होते. पण आपल्याला याच तेलाला गरम बनवायचं आहे, म्हणजेच या तेलाला उष्ण असं तेल बनवायचं. कसं बनवायचं ते बघूया. यामध्ये 4 आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. 4 लवंगा, 1 ते 2 इंच एवढा आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. 2 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि 2 तमालपत्र घेऊन त्याचे बारीक तुकडे करायचे आणि खलबत्त्यामध्ये असं काढून घ्यायचं. हवं तर तुम्ही मिक्सरला देखील हे फिरवू शकता. पण आता इथे लाईट गेलेली माझ्याकडची, त्यामुळे मला इथे खलबत्त्यामध्ये हे व्यवस्थित कुटून घ्यावं लागते. यामध्ये मी 1 मोठा चमचा खायचं मीठ टाकलेलं आहे. मीठ हे अनेक वेळा आपण काय करतो, कुठलेही ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा मग रक्त एकाच ठिकाणी थांबलं असेल, कुठेही आपल्या मुलांना जर पडता पडता खेळता खेळता ठेच लागली किंवा कोच पडली तर तिथे आपल्याला येतं टेंगूळ आणि त्या टेंगळावरती हळद आणि मीठ एकत्रित करून थोडंसं गरम करून त्याची पेस्ट तयार केली आणि ती जर त्या ठिकाणी लावली तर अगदी टेंगूळ काही मिनिटामध्ये तुम्हाला कमी झालेला दिसेल. एकाच ठिकाणी काळं निळं होऊन टेंगूळ आलं असेल ते पूर्णपणे म्हणजे इकडं तिकडं रक्त तिथलं पांगलं जातं आणि तिथे कुठेही काळी गुटळी तुम्हाला दिसणार नाही टेंगळाची. तर हा उपायसुद्धा घरगुती आहे, खूपच कारगर आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला करून मी दाखवेल. आणि हा बघा, इथे मी मिठाचा वापर का केला आहे, कारण की कुठलाही असेल किंवा मग आपल्या शरीरातलं रक्त असेल तर ते रक्तसुद्धा एकाच ठिकाणी थांबून राहू नये म्हणूनच आपण इथे मीठ वापरले. आणि 1 मोठा चमचा मोहरी वापरायची आहे. गावरान मोहरी जी आपल्या घरी असते, थोडीशी बारीक साईजची असते, ती वापरायची आहे. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही ही रेमेडी व्यवस्थित बघा, कारण की घरच्या घरी आपण हे तेल बनवतोय तर परफेक्ट मेजरमेंटने व्यवस्थित बनवलेलं आहे. तेल किती घेतलंय ते पण सांगते तुम्हाला. तर इथे मी आता हे सगळं बारीक असं कुटून घेतलेलं आहे आणि मिठाचा परिणाम खूप जास्त आहे, त्यामुळे मीठ नक्की घ्यायचे. आणि आपल्याला हळदसुद्धा यामध्ये वापरायची, पण कधी वापरायची ते सांगते पुढे, त्यामुळे व्हिडिओ केअरफुली बघा, कुठलीही स्टेप मिस करू नका, व्यवस्थित बघा. आता हे जे मिश्रण आहे हे जरी तुम्ही एकत्रित करून असं कुटून व्यवस्थित काचेच्या एखाद्या भरणीत भरून ठेवलं तरी आयत्या वेळी तुम्हाला तेल संपलं की नंतर बनवता येईलच. पण मी सांगितलं तसं हे तेल जरी बनवून ठेवलं तरी वर्षभर सुद्धा वापरता येतं, कधीच खराब होत नाही हे तेल. बनवून ठेवा, मी स्वतः वापरते त्यामुळे मला याचा खूप जास्त फायदा देखील होतो. आता बऱ्याच जणांची ड्युटीच अशी असते की त्यांना पायावरती चालावं लागतं, दिवसभर फिरावं लागतं. तर अशा प्रकारची आपली जर जॉब असेल तर त्यावेळी गुडघ्यांचा त्रास हा भरपूर होतो, कारण आपलं जे शरीराचं वजन आहे पूर्णपणे पायांवर पडतं, गुडघ्यांवर पडतं. ज्यांना हाताने खूप जास्त कामे करावी लागत असतील कष्टाची तर त्यांना लगेचच हातामध्ये मुंग्या येतात, जॉईंट पेन होतो. असं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातापायांच्या रिलेटेड आपल्याला जॉईंट पेन असतो किंवा मुंग्या असतात, त्या घालवण्यासाठी तुम्ही हे तेल बनवा आणि बिंदास्त राहा. अजिबात टेन्शन नाही तुम्हाला घ्यायची गरज, कारण की दवाखान्यामध्ये पण भरपूर पैसे घालवावे लागणार नाही आहेत. एकदम छोटीशी गोष्ट आहे. तेल कसं बनवायचं ते बघतोय आपण. गरम केलं तेल मी, आणि तेल घेतानाच मी किती घेतलेलं आहे तुम्हाला सांगते. अर्धा कप तेल आहे हे, आणि याला जास्त तर आटवायची सुद्धा गरज नाही. गरम झालं की यामध्ये ही तयार केलेली पूड टाकायची आपल्याला, म्हणजे ही गरम मसाल्याची, म्हणजेच दालचिनी आणि आपण जे काही यामध्ये तमालपत्र, मोहरी आणि मीठ हे सगळं टाकून जे कुटून आपण ठेवलेली पावडर आहे ना ती टाकायची यामध्ये. ओबडधोबड कुठलं तरी चालेल, मी जसं कुठलं होतं ना व्हिडिओमध्ये आता तसं कुटायचं. आणि ह्याला 1 मिनिट उकळी काढून घ्यायची, किंवा मध्यम आचेवर किंवा मग कमी आचेवरच गॅस ठेवायचा. असं बुडबुडे येईपर्यंत थोडं शिजवून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट शिजवायचं. नंतर हळद टाकायची. हळद पण जास्त टाकायची गरज नाही, अर्धा चमचा टाकली तरी चालेल. आणि यामध्ये हळद टाकल्यानंतर काय करायचं ते सांगते तुम्हाला. परत बुडबुडे येईपर्यंत 2 मिनिट याला असंच राहू द्यायचं गॅसवर, किंवा 1 मिनिट राहू द्या, फार जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही.
आता याचा छान असं वास येतो किंवा मग यामध्ये जे मोहरीचे कण असतात तर ते मोहरीचे तडतड असे कण वाजतात किंवा अख्खी मोहरी असेल तर तडतड वाजते. तर शक्यतो असं कुटून घ्या सगळं, म्हणजे फ्लेवर पटकन ह्या तेलात उतरतो आणि जास्त वेळ लागत नाही तेल बनवायला. आणि जर अख्खे पदार्थ यामध्ये टाकले तर याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये पटकन उतरत नाही आणि हवं तसं तेल आपल्याला इफेक्टिव्ह तयार होत नाही. त्यामुळे बनवताना सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्यवस्थित तेल बनवा. आता मिठाचा सुद्धा सगळा खारटपणा या तेलामध्ये व्यवस्थित उतरतो आणि हे तेल जे आहे ते अगदीच उत्तम पद्धतीने आपण तयार केलं आहे. कुठलीही पद्धत याची चुकलेली नाही आहे. अगदी परफेक्ट तेल तयार झालं आहे. गॅस बंद केला, 2-3 मिनिट गॅसवर ठेवलं की हे तेल तयार होणारच. अशा पद्धतीने कडकडीत तेल गरम आहे, लगेच ओतून घ्यायचं नाही. एखादी प्लेट ठेवायची, त्यामध्ये हा पॅन ठेवायचा आणि पूर्ण थंड होईपर्यंत याला साईडला ठेवायचं. अगदी फॅनच्या खाली ठेवा, तरी पण 5-10 मिनिटात हे थंड होऊन जाईल. त्यानंतर आता हे थंड झालेलं तेल मी घेऊन आली. याचा रंग तुम्ही बघू शकता, अगदीच पिवळसर आहे आणि दिसताना हे तेल मोहरीच्या तेलासारखंच दिसतंय. तर आपण याला चाळणीने असं गाळून घ्यायचं आहे. बघू शकता अर्धा कप मी हे तेल घेतलं होतं, पण याला थोडंसं आटवल्यामुळे अर्थातच ते अर्धा झालेलं आहे. आणि या पदार्थांमध्ये जो अर्क होता तो पूर्ण तेलात उतरला आहे. कारण तेल घेताना आपलं कसं होतं, पॅराशूट ऑइल कसं असतं, अगदी पांढरं शुभ्र नारळाचं तेल असतं ते. तर त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थांचा अर्क उतरल्यामुळे तेलसुद्धा अगदी ब्राऊनच झालं आहे आणि हे तेल आपल्याला असंच हवं आहे. जरी तुम्ही विकत्रीचं तेल नीट केअरफुली बघितलं तरीसुद्धा मोहरीचं तेल हे असंच तुम्हाला दिसेल, अगदी चॉकलेटी कलरचं. आणि सेम तेच तेल आपण घरी बनवले, अगदी मोहरीचंच तेल आहे हे, पण त्यामध्ये अजून काही पदार्थ ॲड केल्यामुळे तेल जास्त इफेक्टिव्ह ठरलेलं आहे हे. आणि हे तेल आपल्याला गुडघ्यांसाठी वापरता येतं. जसं मी सुरुवातीला तुम्हाला लावून दाखवलं, गुडघ्याला, टाचेला, जॉईंट पेनसाठी सगळीकडे लावा. अर्थातच आपल्याला सळसळ रक्त केलेलं शरीरातलं जाणवतं सुद्धा. तुम्ही एकदाच हा उपाय केला तर नक्कीच वारंवार करत राहाल. उपयोगी आहे सगळ्यांसाठीच ही रेमेडी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.